रायगडाच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत वसले एक छोटंसं गाव, गणेशनगरची मी शिवकन्या. माझं नाव श्रावणी जयेश म्हात्रे. आज मी आपल्यासमोर आपल्या लाडक्या आणि थोर वीरपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलणार आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी गरोदर होत्या तेव्हा त्यांना प्रसूती कक्षात नेलं. प्रसूती कक्षाची दालनं लावली गेली. जाणत्या जुणत्या सुईनी जमल्या. सगळी नक्षत्र जागी झाली. समुद्राला उधाण आलं. पंचमहाभूते एक झाली. एक जाणत्या सुईनीचे शब्द कानी आले. मुलगा मुलगा मुलगा. संस्कृतीचं छत्र सिंहासनावर प्रकट झालं. सह्याद्रीला हर्षवायू झाला. समुद्र मंथनात देवांनाही नाही मिळाला असं अनमोल रत्न माझ्या महाराष्ट्राच्या मातीला मिळाला. तो सोन्याचा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्मदिवस. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते? अहो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता अशा सर्वच मानवतावादी तत्वांचा राजा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लोककल्याणकारी राजा. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे अधमाशीयतम, शिव म्हणजे शिवराज्य, शिव म्हणजे दैत्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे शिवराज्य. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते? छ म्हणजे छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिस्तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, व म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याची हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाला फाडला होता. पुण्यात शाहिस्तेखानाला पुरता फोडला होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता. महाराष्ट्राच्या मातीत असा युग पुरुष शिवबा घडला होता. आता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडविले. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गनिमी आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, जीवामाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. उभ्या महाराष्ट्राचा आदर्श असणारा माझा जाणता राजा शिवबा याने कल्याणच्या सुभेदाराची सौंदर्यवती तरुण सुनेला मातेसमान दर्जा देऊन तिची घणा नाल्याने ओटी भरून सन्मानपूर्वक पाठवणी केली. पण मित्रहो, या आदर्श राजाच्या मातीत आज काय घडतंय? काय घडतंय माझ्या शिवबाच्या महाराष्ट्रात? महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मन सुन्न होते. म्हणून मला सांगावंसं वाटतं की शिवबाचा फोटो नुसता स्टेटसला ठेवून कोणी शिवभक्त किंवा शिवकन्या बनवणार नाही, तर शिवबाचा फोटो आणि त्यांच्या कर्तृत्वाची जाण कायमस्वरूपी आपल्या हृदयात जतन केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आजच्या तरुणाईला आहे. मित्रहो, बरेच जण असे म्हणतात की नावात काय ठेवलं आहे, पण शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? शिवाजी या नावाचा उलट शब्द जीवाशी असा होतो. स्वराज्य स्थापनेसाठी जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, छाती होती पोलाद ज्याची डोळ्यात त्याच्या अंगात, छाती होती पोलाद ज्याची डोळ्यात त्याच्या अंगात, त्या माझ्या शिवबाचा आज गरजा जयजयकार, आज गरजा जयजयकार. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.